नमस्कार मंडळी, आज आपण बघत आहोत खानदेशातील विसरत चाललेली खास रेसिपी गुळमई रोटी। तर ही गुळमई रोटी फक्त पावसाळ्यातच बनवतात। गुळमई रोटीसाठी एक खास मसाला तयार केला जातो। यामध्ये मिरे, सुंठ आणि लवंग प्रत्येकी घ्यायची 20 ग्रॅम, पानपिंपरी, लेंडी पिंपरी, गाठी पिंपरी, दालचिनी, इलायची, अक्कलकऱ्याचे फूल, कबाबचिनी किंवा कपूरचिनी हे सर्व 10-10 ग्रॅम घ्यायचं आणि जायफळ 1 घ्यायचं। हे सर्व मसाले मंद आचेवर गरम करून घ्यायचे। नंतर मिक्सरमध्ये बारीक पूड बनवून ठेवायची आणि लागेल तसा हा मसाला आपल्याला नंतर वापरता येतो। तर आता आपल्याला 2 चमचे असा हा मसाला घ्यायचा आहे। गुळमई रोटीसाठी 1 वाटी पाणी, 1 वाटी रवा आणि 1 वाटी गूळ आपल्याला घ्यायचा आहे। एका छोट्या पातेल्यामध्ये 1 वाटी पाणी गरम करायला ठेवायचं। त्यात 1 वाटी गूळ घालायचा आणि हा गूळ आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे। गूळ विरघळला की गॅस बंद करायचा। यामध्ये अगदी थोडंसं मीठ सुद्धा आपल्याला चवीपुरतं घालायचं आहे। गूळ पूर्णपणे विरघळला की हे पातेलं बाजूला ठेवायचं आणि रवा भाजायला घ्यायचा। कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घेतलं आणि त्यावर 1 वाटी रवा खमंग वास सुटेपर्यंत परतून घ्यायचा। आणि यामध्ये गुळाचं पाणी गाळून ओतायचं आणि याचा छान सांजा शिजवून घ्यायचा। आणि यामध्ये घालायचा 2 चमचे गुळमई रोटीचा मसाला आणि हे मिश्रण छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि अगदी थोडंसं गार झाल्यानंतर आपण याच्या गुळमई रोटी बनवणार आहोत। गुळमई रोटीसाठी 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं किंवा तुम्हाला हवे असेल तितकं आपण घेऊ शकतो। यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि थोडंसं तूप घालून आणि पाणी घालून आपण पुरणपोळीसाठी कणिक भिजवतो, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला ही कणिक भिजवायची आहे। आधी थोडंसं घट्टसर मळून घ्यावं आणि थोडा वेळ झाकून ठेवून नंतर याला पाण्याचा हात लावून परत पातळ आपल्याला ही कणिक भिजवायची आहे। बघा कणिक अशी खूप छान सैलसर भिजलेली आहे। यामध्ये ग्लुटेन छान तयार झाला आहे। याचा आता आपण छोटासा गोळा तोडून घेऊया। छोटीशी पारी तयार केली आणि त्यामध्ये आपण जो सांजा तयार केलेला होता तो भरून याचा गोळा तयार करायचा। कडा व्यवस्थित बंद करायच्या म्हणजे ही पोळी फुटणार नाही। ही पोळी सहसा फुटतच नाही कारण रव्याचा सांजा खूप छान तयार झालेला असतो आणि पोळी पुरणपोळीसारखी कधीच फुटत नाही आणि खूप छान फुगते सुद्धा। याची पोळी लाटून आपल्याला तव्यावर दोन्ही बाजूंनी शेकून घ्यायची आणि तूप लावून सुद्धा खूप छान ही पोळी फुगवून घ्यायची। हा मसाला पावसाळ्यातच वापरतात कारण यामुळे इम्युनिटी वाढते आणि सर्दी खोकला यासारखे आजार पावसाळ्यातच जोर करू लागतात। आणि ही रोटी गरम पदार्थ टाकून तयार केलेली असल्यामुळे गरम असते आणि म्हणून पावसाळ्यातच खाण्याची ही प्रथा पडलेली असावी। पावसाळ्यामध्ये पचनशक्ती कमी होते, पाचन काकणी मंद होतो आणि यावेळी अशी रोटी नक्कीच खाल्ली पाहिजे। पचनाचा त्रास असलेल्या सगळ्यांनी पण ही रोटी नक्की खावी। सतत त्रास सर्दीचा ज्यांना होतो किंवा दमा ज्यांना आहे त्यांनी पण ही रोटी नेहमी खाण्यात ठेवावी। पावसाळ्यात तर खावी आणि थंडीत सुद्धा ही रोटी नक्कीच चालू शकेल। गुळमई रोटी दह्यासोबत सुद्धा खूप छान लागते। तुम्ही यासोबत कढी सुद्धा खाऊ शकता, लाल भाजी सुद्धा खाऊ शकता किंवा खीर सोबत सुद्धा ही पोळी खूप छान लागते। नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। आमच्या शेजारच्या नलू मावशींनी मला ही रेसिपी सांगितली, त्यांचे खूप खूप धन्यवाद। परत भेटूया छान रेसिपीसह, तोपर्यंत बाय बाय।